परमानन्दसंयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्. दुसरं तिसरं येते पाठ आहे काय म्हणा दुसरं. अनंत सुख संपन्न ज्ञानामृतपयोधरम् अनंत वीर्य संपन्न दर्शनं परमात्मनः निर्विकारं निराबाधं सर्वसंगविवर्जितं परमानंद संपन्न शुद्ध चैतन्यलक्षणं. एकदा शॉर्ट मध्ये रिपीट करताय अर्थ काय सांगितलेलं. कोण लिहिलं हा स्तोत्र तर अकलंकाचार्यांनी हा स्तोत्र लिहिलेला आहे आणि अकलंकाचार्यांच्या कृती आपल्याला अध्यात्माकडे नेणाऱ्या असतात किंवा न्यायप्रधान असतात. तसंच इथे सुद्धा वर्णन सगळं आपल्याला आपला विषय दाखवण्यासाठी केलेला आहे, ज्याला आपण जाणलं असताना आपल्याला सुद्धा असा परम आनंद पर्यायामध्ये प्रगट होऊ शकतो. कसा आहे तुम्ही आत्मा परम आनंदाने संयुक्त आहे बघतात, निर्विकार आहे. निर्विकार आहे, निरामय आहे. काल सांगितलं सगळं चिंतन झालं का. काय सांगितलं होतं काल. जे काही हे निगेटिव्ह विशेषणं दिलेली आहेत त्याला पॉझिटिव्हली बघायचं. म्हणजे निर्विकार आहे म्हणत असताना आपल्याला विकाराकडं नाही लक्ष द्यायला पाहिजे. काय सांगितलं होतं मग. कसं आहे मी निर्विकार आहे म्हणजे कसं आहे आर्या. मग ते विकाराकडं बघितलं जातं. जसं मी निष्कषाय आहे, कुठं गेलं लक्ष. निष्कषाय आहे म्हणजे काय हो, कषायांकडे लक्ष गेलं. मग तिथं उलट तुम्हाला कषायाकडे लक्ष जाऊ नये म्हणून हे विशेषण सांगतायत. पण आपण बनवलं विषय परत त्यालाच म्हणून सांगतायत की निर्विकार आहे म्हणत असताना तो शुद्ध मी आहे. विकार हे पर आहेत, विकार ही मलिनता आहे, पण मी मलिन नाही आहे, मी स्वच्छ आहे, मी शुद्ध आहे, हे भावभासन करायचं आहे. प्रत्येक विशेषणामध्ये असं जरी ते निगेटिव्ह असेल तरी सुद्धा त्याला पॉझिटिव्हली बघायचं. निरामय आहे म्हणजे रोगाने रहित आहे, पण मी कसा आहे अनादि अनंत शुद्ध आहे. मग रोग कसा येईल माझ्यामध्ये. मग त्याचं भावभासन करा. म्हणजे मी आज सकाळी सामायिकामध्ये हे विषय घेतला, असं खूप निर्विकल्प छान ध्यान झालं प्रज्वल. त्यामुळं सगळी विशेषणं घ्या ध्यानामध्ये, पण त्याला पॉझिटिव्हली बघा आणि तसा मी आहे ह्याचा अनुभव करायचा प्रयत्न करा. असा तो निज देहामध्ये व्यवस्थित मी कसा आहे परमानंदाने संयुक्त आहे हे सांगितलं. पुढे सांगतायत की कसा आहे अनंत चतुष्टयवाला आहे हे दाखवलं दुसऱ्या सूत्रामध्ये. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, बोल, अनंत सुख आणि अनंत वीर्य संपन्न आहे. मग तसा मी आहे हे अनुभव करायचा आपल्याला. माझ्यामध्ये पण भगवंतांपेक्षा काहीही कमी नाही. जसे भगवान आहे तसाच मी आहे ह्याचा अनुभव करायचा. पुढं तिसऱ्याचा अर्थ सांगा सायली. निर्विकारम निराबाधम म्हणजे काय अर्थ. कोण सांगतं सांगा. प्रज्वल सांग. म्यूट आहे काय. आवाज येईना मला. माझा आत्मा विकार रहित आहे. बाधेने रहित. निराबाध आहे म्हणजे निराबाध आहे, बाधा रहित आहे. बाधेने रहित. पुढं आनंद स्वरूप आहे. परिग्रहाने रहित,
निसंग आहे सर्व संग म्हणजे विवर्जितम. त्याला पॉझिटिव्ह सांगा. सर्व संघाने मी रहित आहे म्हणजे निगेटिव्ह झालं ते. पॉझिटिव्ह काय? हम्म. निर्विकार आहेला पॉझिटिव्ह काय केलं तुम्ही? निर्विकार आहे हे निगेटिव्ह झालं. विकारांनी रहित आहे. मग मी कसं आहे? कोणाला माहिती कसं आहे? निराबाध आहे. नाही, निर्विकार आहे म्हणजे विकाराने रहित आहे. मग कसा आहे? विकार नाहीत म्हणजे कसा आहे तुमचा आत्मा? मग अशी सांगितलं ना, विकार म्हणजे मलिनता आहे, अशुद्धी आहे. मग मी शुद्ध आहे हे अनुभव करा. दुसरं, निराबाध आहे म्हणल्यावर पॉझिटिव्ह सांगा. बाधेने मी रहित आहे म्हणजे कसं आहे? काय? निराबाध आहे म्हणजे बाधा नाही आहे मला. मग कसा आहे मी? प्रवाह. कसला प्रवाह नाही आहे? अवेलेबल आहे ना इथं मी. मला जाण्यासाठी कुठली बाधा नाही आहे हे सांगायचं त्यामध्ये. मग आहे कसा? निराबाध आहे म्हणत असताना त्याला मी सांगितलेला शब्द तुम्हाला सांग. कसा आहे? अनुभव करा ना जरासं. म्हणलं होतं ना काल, सगळ्या विशेषणांवर चिंतन करा. कसा आहे? आज तुम्हाला घरचा अभ्यास आहे. सांगायचं निराबाध आहे म्हणजे मी कसा आहे हे सांगायचं आहे. पुढं, सर्व संग विवर्जितम म्हणजे काय? सर्व संघाने निरीह म्हणजे पण परिग्रह ना? काय काय? निरीह. निरीह म्हणजे इच्छा. इह म्हणजे इच्छा. इच्छेने रहित आहे मी. फोल्ड कर. दुसरी छोटी घेऊन बस भैया त्याच्यात तिच्या बाजूला. इह म्हणजे इच्छा. निरीह म्हणत असताना मग इच्छा रहित आहे. मग याला सांगा चला, सर्व संग विवर्जितम म्हणजे मी सगळ्या परिग्रहाने संघाने रहित आहे. पॉझिटिव्ह सांगा. निसंग पण निगेटिव्हच झालं. काय चिंतन केला नाही तुम्ही? मी नाही सांगणार, तुम्ही सांगणार आहे उद्या मला. हे तिन्हींबद्दल पॉझिटिव्ह विशेषण पाहिजेत मला. परिपूर्ण आहे म्हणायचं. म्हणजे संघ म्हणजे बाहेरून तुम्ही परिग्रह जोडताय ना. कशासाठी जोडताय? काहीतरी पाहिजे. परिग्रह म्हणजे कुठले परिग्रह ते पण सांगणार होता. काल कुठले परिग्रह होते? परिग्रह किती प्रकारचे? काय? 10. 24. अंतरंग आणि बहिरंग. प्रज्वल, कुठले कुठले परिग्रह आहेत? 10 बहिरंग परिग्रह आणि 14 अंतरंग परिग्रह. बहिरंग कुठले ते माहिती आहेत. क्षेत्र, वास्तू, हिरण्य, सुवर्ण, धन, धान्य म्हणजे सोनं, चांदी वगैरे हे सगळं बहिरंग परिग्रह झाला. आणि अंतरंग परिग्रहामध्ये हे महत्त्वाचं आहे. हे काय तुम्ही किती जोडा नाही जोडा, ठेवा नाही ठेवा, ते माहिती असू दे नसू दे तरी चालतंय. पण हा परिग्रह आपल्याला संसारात भ्रमण करायला कारण आहे. अंतरंग परिग्रह कुठला असतो? 4 कशा आहे? लिहा हे माहित असलेलं काय. आणि सगळ्यात मोठं मिथ्यात्व. लिह भैया, जा घेऊन ये तिथं. काय सांगितले? म्हणजे अंतरंग परिग्रह हा प्रत्येक जीवाकडं आहेच. ह्याच्यातलं तुमच्याकडं असो नसो, पण ह्याच्यातलं सगळा परिग्रह मिथ्यादृष्टी जीव आहे तर त्याच्याजवळ सगळ्याजवळ हा परिग्रह आहे. रुपाली, कोण आहे हे? सानवी, आवाज चालू व्हायला लागला त्याचा. तर एक मिथ्यात्व, 4 कषाय आणि 9 कषाय. 4 कषायमध्ये क्रोधमान माया लोभ आलं. मग मिथ्यात्व हा सगळ्यात मोठा परिग्रह आहे. ज्याच्याजवळ मिथ्यात्व आहे त्याच्याजवळ सगळे परिग्रह आहेत. म्हणून सांगितलं की 14 प्रकारचा हा परिग्रह आपल्याला या प्रत्येकाबरोबर अटॅचमेंट करवतो. किंवा जसं म्हणलं आता क्षेत्र म्हणजे घर म्हण, तर
तर घराच्या विषयी मिथ्यात्व आहे, घराच्या विषयी क्रोध आहे, घराच्या विषयी मान आहे, माया आहे, लोभ आहे. ह्या सगळ्या परिग्रहाशी हे 14 परिग्रह अटॅच आहेत. त्यामुळे इतक्या प्रकाराने आपण पाप करतो. काय पाहिजे तुला भैया? शोक, भय, जुगुप्सा, 3 वेद, स्त्रीश वेद, पुरुष वेद आणि नपुंसक वेद. माहित आहेत ना? 9 कशा आहे? तर सांगितलं हे सगळे परिग्रह, अंतरंग हे सगळे परिग्रह प्रत्येकाशी अटॅच करून आपण इतक्या प्रकाराने आश्रव बंद करतो. म्हणजे कर्मांचा इतक्या प्रकाराने आपल्याला बंद होतोय. म्हणून सांगितलं काय करा, जसं सोनं आहे, सोन्याच्या विषयी सांग बघू मिथ्यात्व काय? सोन्याच्या विषयी मिथ्यात्व माझं आहे, ह्याच्यातून मला आनंद आहे, हे सगळं मिथ्यात्व, मिथ्या परिणती झाली. पुढं क्रोधमान मायलोभ कसं? बरोबर, ते जर कोणी नेलं, मला अनपेक्षित त्याचं काय घडलं, तुटलं मोडलं तर त्याचा क्रोध झाला. मान कसा? खूप आहे, छान आहे, एकदम बेस्ट क्वालिटीचं आहे किंवा बेस्ट डिझाईन आहे, माझ्याकडंच आहे ते. हा मान कशा आहे? कोणीतरी छान म्हटल्यावर अजून थोडंसं सोनं चढलेलं असतं त्याच्यामध्ये, का मांस चढलेलं असतं आपल्यामध्ये, तसं. तर मान झाला. मायाचार कसा? किंवा आपल्याकडे असताना पण नाही आहे म्हणून सांगणं, किंवा ते दुसरं काहीतरी त्यात मिक्स करून ते सोनंच आहे म्हणून सांगणं, असं हे सगळं मायाचार झाला त्याच्याविषयी. आणि लोभ म्हणजे अजून पाहिजे हा भाव. मग असे क्रोध, मान, माया, लोभ प्रत्येक परिग्रहाविषयी लावले. आणि 9 कशाय पण लावायचे तसेच. मग सांगितलं म्हणून सगळ्या संघाने सहित असणारा जीव मिथ्यादृष्टी असतो, किंवा मिथ्यादृष्टी जीव सगळ्या संघाने सहित असतोच. आणि जेव्हा निसंग अनुभव करतो त्यावेळेस त्याला या कशाची गरज आहे? सगळ्यांनी रहित, सगळ्याने सहित आहे, म्हणजे जे त्याला पाहिजे, आवश्यक आहे त्या जीवाला, ते सगळं त्याच्यामध्ये आहे जीवामध्ये. त्याला बाहेरून कुठल्याही गोष्टींची गरज नाही. म्हणून मी परिपूर्ण आहे, मी भरितावस्था आहे, हे तिथं चिंतन करायचं. तसं लिहा पाहिजे त्या विशेषणांच्या जवळ. सर्व संगरहित आहे म्हणजे मी कसा आहे? मला संघाची किंवा बाह्य वस्तूंची आवश्यकता नाही आहे, मी असा स्वयंपूर्ण आहे, परिपूर्ण आहे. पुढचं विशेषण सांगितलं होतं, परमानंदाने संयुक्त संपन्न आहे आणि शुद्ध चैतन्य लक्षणवाला आहे. मग सगळ्या विशेषणांमध्ये मी कसा आहे तर शुद्ध चैतन्य लक्षणवाला आहे, शुद्ध आहे आणि चेतना लक्षणवाला आहे, हे समजून घ्यायचं. कुठे गेला ऋषभ? पेन आणायला. काय म्हणलं? ज्ञानामृत पयोधरम म्हणजे, पयोधर म्हणजे ढग, पयस म्हणजे पाणी, पाण्याला धारण करणारे ते ढग, अशी उपमा दिली आहे. म्हणून ज्ञानाने भरलेले असे ढग आहेत, म्हणजेच म्हणायचे अनंत ज्ञानवाला मी आहे. मिळालं? अजून काही डाऊट आहे का कोणाला? पाठ झाले 3. प्रज्वल, पुढचं घ्यायचं आहे. फोटो टाकायला होता का ग्रुपवर आम्हाला वरती? नेटवर न घे ना, नेटवर आहे ना. बरं ठीक आहे. हा, पुढं सांगायला काय आता? 4. उत्तमा स्वात्मचिंता स्यात्. माझ्या मागं म्हणा. उत्तमा स्वात्मचिंता स्यात् देहचिंता. ओ 1 मिनिट. हॅलो हॅलो, हे बस की भैया, आधी बस 5 मिनिट बस रे भैया, नको म्हणून हे पाप लागतं. 5 मिनिटं बस आणि जा. मी म्हणल्यावर म्हणा, म्हणजे बाकीच्यांना येत नसलेल्यांना शुद्ध म्हणता यावं, हे भाव आहे. उत्तमा स्वात्मचिंता स्यात्. काय? उत्तमा देहचिंता च मध्यमा.
देह चिंता च मध्यमा अधमा कामचिंता स्यात् अधमा काम चिंता स्यात् परचिंता धमाधमा. परचिंता धमाधमा. इतकं का सावकाश म्हणाले, मला तुमचा आवाजच येईल. तिघांचं मिळून माझ्यापेक्षा कमी आवाज आहे, पण जोरात. उत्तमा स्वात्मचिंता स्यात् देहचिंता च मध्यमा अधमा कामचिंता स्यात् परचिंता परचिंता धमाधमा. गाणं म्हणल्यासारखं वाटलं काय? बरं, चांगलं आहे. भाववासना करा त्या प्रत्येक शब्दातनं. दिसत सरक ना भैया, अजून थोडंसं नाही सरको द्या. ते अशब्द आहे त्याच्यामध्ये म्हणून. काय सांगायला लागलेत? उत्तमा स्वात्मचिंता स्यात्. काय सांगायचंय? चिंता म्हणजे चिंता नव्हे. चिंता म्हणजे विकल्प, चिंता म्हणजे चिंतन म्हणा, त्या वस्तूविषयीचे विचार म्हणा. तर स्व आत्म्याची चिंता उत्तम असते. कसं काय? ती चिंता तर उत्तम कशी म्हणायची हो? तर कंपॅरेटिव्ह बाकीच्या चिंतांपेक्षा ही चिंता म्हणजे हे विचार, हे चिंतन, तो विषय, त्याच्याबद्दलचे विचार जे असतील ते उत्तम आहेत. का? आत्मचिंता उत्तम आहे का म्हणलं? प्रज्वल. काय तुझा आवाज येईना मला, का बरं? आत्मचिंता म्हणजे आत्मचिंतन म्हणा. आत्मचिंतन हे आपल्याला सुख देणारं असतं. परवस्तू ही त्याचं चिंतन पराधीनता देणारं आहे आणि आत्मचिंतन हे स्वाधीन आहे, त्याचं ते सुखाला कारण आहे. लिहा काय सांगितलंय? आत्मचिंता उत्तम का म्हणली? तर त्याच्याद्वारे आपल्याला आनंदाची प्राप्ती होते, सुखाची प्राप्ती होते. स्वाधीन विषय असल्यामुळं आपण त्याला कधीही भोगू शकतो, म्हणून सांगितलं ते उत्तम आहे. त्याच्यासाठी मला कोणाची अपेक्षा नाही. म्हणजे कुठल्याही काळामध्ये मी भोगू शकतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये भोगू शकतो त्या आत्म्याला, त्याचं चिंतन करू शकतो. म्हणून सांगितलं आत्मचिंता ही उत्तम आहे. माझ्या अधीन आहे म्हणून उत्तम आहे असं म्हणा. पराधीन नाही आहे ती. ते चिंतन मला शांती देणारं, समाधान देणारं आहे म्हणून उत्तम आहे. पुढे सांगितलं देहचिंताच मध्यमा. देहचिंता मध्यम आहे. देहचिंता म्हणा किंवा परचिंता, नाही मोहचिंता. देहचिंता किंवा मोहचिंता असं दोन पाठभेद येतात त्यात. मग एक सगळ्यात जवळचं माझं कोण आहे? तर माझा आत्मा आहे. त्याच्या पुढं देह आहे संयोगात म्हणून, मग त्याच्याविषयी पण येणार विचार कधी. त्याची सुरक्षा करायचं, त्याला खाऊ पिऊ घालायचं, त्याचं निरोगी ठेवायचं, हे येणार चिंतन. म्हणजे ज्ञानी पण आहार घेतोय, काय ना काय त्या शरीरासाठी व्यायाम करतोय म्हणा, प्राणायाम करेल, सगळं करताना दिसेल, निगा राखेल त्या शरीराची, स्वच्छ करेल, हे सगळं दिसेल ना. मग म्हणून काय तो लगेच मिथ्यादृष्टी झाला का? लगेच तो अज्ञानी झाला का? तर देहचिंता करणार ती मध्यम आहे, म्हणजे हे बुद्धीने करतोय ज्ञानी. काय कळलं ऋषभ? हे लिहा वाक्य प्रश्न. देहचिंता मध्यम का? उत्तम नाही म्हणली त्याला आणि जगन्य पण नाही म्हणली. मध्यम का? हां, संयमाला आणि साधनेला ते अनुकूल असतं शरीर, म्हणून त्याचं चिंतन मध्यम म्हणलं जाईल. चिंतन केलं जाईल त्याचं, नाही असं नाही, आणि त्याला मध्यम म्हणलं. ते उत्कृष्ट नाही आहे, त्याच्या अधीन राहू नका किंवा त्याचं चिंतन सतत करू नका. करणारा जीव अधम म्हणला जाईल. काय म्हणले सायली? समजलं? हां,
मोहचिंता म्हटले का तुम्ही त्याला? मोहचिंता किंवा देहचिंता. देहचिंता दोन्ही पण म्हटलं पाठभेद येतात. मोहचिंता म्हणजे पण एखाद्या गोष्टीविषयीचं चिंतन त्या पण मग शरीराला. मोहचिंता हे परचिंतात नाही जाणार? परचिंताकडे नाही घ्यायचं. मोहचिंता म्हणजे आपल्या विकल्पांविषयीचं चिंतन असं असेल. म्हणजे आता ते आत्मा सोडून जे काय तुम्ही जे काय गोष्टींची विकल्प करताय तर ते त्याला मोहचिंता म्हटलं जाईल किंवा देहाविषयीचा मोह असं म्हटलं जाईल. त्यामुळं तो मोह मध्यम आहे. तो तो त्या देहाची चिंता ही का मध्यम आहे? काय लिहिलं? साधनेसाठी ते शरीर आवश्यक आहे म्हणून त्या देहाची चिंता केली जाईल. पण ते उत्तम नाही आहे. का नाही आहे? नष्ट होणार आहे. अजून पर आहे. अजून त्याच्याद्वारे सुखाची प्राप्ती नाही आहे म्हणून त्याला उत्तम नाही म्हणलं. देहाचं चिंतन आपल्याला सुख देणारं नाही आहे म्हणून सांगितलं त्याचं चिंतन नको. करणारच नाही. वास्तविक ज्ञानी जीव काय करतोय? निरंतर आत्म्याचा अनुभव करायचा प्रयत्न करतोय पण विकल्पात आल्यावर होतंय त्याच्याकडून. जसं ध्यानाला बसलोय आपण, सांगा पाय दुखतंय का नाही? डोकं दुखतंय का नाही? सगळं दुखायला लागतं ध्यानाला बसल्यावर. का? कोणाचं ध्यान करता ते सांगा पहिलं, मग दुखतंय काय ते मी सांगते. कोणाचं ध्यान करतो? सगळं पराचं ध्यान असतंय म्हणजे ह्या शरीराचंच असतंय. किती वेळ बसलोय मी त्या वेळेचं ध्यान असतंय. कुठं बसलोय गरम व्हायला म्हणजे शरीराचं सगळीकडनं ध्यान आहे म्हणून तिथं आनंद येत नाही. म्हणून त्याला उत्कृष्ट नाही म्हटलं तर ते विकल्पाच्या भूमिकेत त्याचे विचार येऊन जातात. त्याच्याविषयी थोडंफार विकल्प चिंतन होतं पण ते चिंतन आपल्याला उपादेय नाही. ते चिंतन करण्यायोग्य नाही. तर म्हणून त्याला म्हणलं मध्यम. लिहा. त्याच्याद्वारे सुखाची प्राप्ती होत नाही किंवा ते आपल्याला मोक्ष देणारं नाही म्हणून देहचिंता ही उत्कृष्ट नाही. बोला. ते शरीर खलु माध्यम धर्म साधनम ते आपल्यामध्ये आहे का? ओके. सुभाषित आहे ना ते तसं. शरीर हो. साधनम शरीर माध्यमम खलु धर्म साधनम असं ते सुभाषितच आहे बहुतेक तसे. म्हणून धर्माच्या साधनेसाठी तुम्ही जे विकल्प कराल ना ते मध्यम म्हणले जातील. पण त्याला सोडून शरीराचं काय काय विकल्प करता हो? त्याला सुंदर बनवायचं आहे, त्याला एकदम काय म्हणायचं अप टू डेट ठेवायचं आहे, स्ट्रॉंग बनवायचं आहे, हे सगळे विचार धष्टपुष्ट करायचे. हे विचार करणं म्हणजे ते पण अधमच झालं. अधमात अधम झालं. फक्त मला धर्मासाठी त्या शरीराचा उपयोग कसा करता येईल, त्याच्यासाठी ते कसं टिकेल हे चिंतन करणं मध्यम आहे बरं का. काय म्हणले? लिहि. काय म्हणले? धर्म साधनेसाठी धर्मासाठी देहाचं चिंतन करणं मध्यम आहे. पण अन्य कुठल्याही गोष्टीसाठी केलं विचार त्याच्याबद्दल तर ते पुन्हा अधमच म्हणलं जाणार असं. पुढं काय सांगतायत? अधमा काम चिंता स्यात्. अधम म्हणजे निकृष्ट. मग कामचिंता म्हणजे पाचही इंद्रियांच्या विषयी भोगाचे भाव किंवा इच्छा. कुठलीही इच्छा असेल तर ती काम म्हणजे इच्छा म्हणा, काम म्हणजे भोग म्हणा. मग पाच इंद्रियांच्या इथं आले इंद्रियांची सुद्धा चिंता मध्यम आहे. देहचिंता म्हण, इंद्रिय चिंता म्हण, हे सगळे मध्यम झालं. पण त्या देहाच्या किंवा त्या इंद्रियांच्या विषयांची चिंता म्हणजे काय? उदाहरण द्या. कामचिंता मध्यमा अधमा आहे. कामचिंता म्हणजे नाही परत गेलं, हे खाली झालं. इंद्रिय भोग हे सांगितलं ना. इंद्रिय भोगांची चिंता, त्याचे विकल्प, सारखं मला कधी खायला मिळेल, मला कोण बोलेल की नाही, मला चांगलं बघायला पाहिजे, राहायला पाहिजे, हे सगळे जे विकल्प आहेत ना, भोग पाहिजेत किंवा कोणीतरी आनंद देणारं पाहिजे. म्हणजे साधन म्हणा, वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा. तर हे इच्छा, पाचही इंद्रियांचे भोग भोगण्याची इच्छा, ती म्हणली कामचिंता. तर ती अधम आहे. का? कारण आत्म्यामध्ये
कुठलीही इच्छा नाही आहे वास्तविक. आत्म्याला कुठल्याही गोष्टीची गरज नाही आहे आणि तरीसुद्धा परद्रव्याची परगोष्टींची विचार करणं, त्यांची इच्छा करणं हे निकृष्ट भाव आहेत, निकृष्ट चिंतन आहे. म्हणून त्याला अधम म्हणलं. लिहा, का अधम म्हणलं? कामचिंता 5 इंद्रियांच्या भोगांमध्ये अडकलेले भाव आहेत ते, म्हणून त्याला अधम म्हणलं. आणि क्षणिक आहेत आणि नियमाने ते दुःख देणारेच आहेत. आणि काय म्हणलं? पराधीन आहे, म्हणजे ते विषय आपल्या अधीन नाही आहेत. इथं पण देह पण म्हणलं पराधीन आहे, तसंच हे परद्रव्य सुद्धा जे काही इंद्रिय भोग आहेत ते सुद्धा पराधीन आहेत, म्हणून त्यांचं चिंतन नियमाने आपल्याला दुःख देणारं आहे. म्हणून त्याला अधम म्हणलं. आणि शेवटचं सांगितलं, परचिंता अधमात अधम आहे, म्हणजे पराची चिंता करणं ह्या सगळ्या चिंतांपेक्षा निकृष्ट तर आहे. परचिंता म्हणजे कोणाची पराची? संयोगी लोक जे आहेत त्यांची चिंता करणं, अनावश्यक गोष्टींची चिंता करणं. कोणाचं काय झालं त्या मॅचमध्ये, त्यांनी जिंकले, त्यांनी हारले, त्यांच्या घरामध्ये चोरी झाली ना, ते त्यांना हे मिळालं, ते गेले, काय झालं? पराची चिंता अधमात अधम आहे. समोरच्या दुकानात किती गिऱ्हाईक गेलं प्रज्वल? अधमात अधम, म्हणून दुकानात बसायचं नाही. दुकानात बसल्यावर हेच चिंतन केलं जातं. कुठलं केलं जातं सांग? उत्तम, मध्यम, जगन्य का अजगन्य, सगळ्यात निकृष्ट तर. म्हणजे जेवढं परिग्रहात राहतो तेवढं हे चिंतन अधिक होतं. काय चिंतन करायला रुपाली? किचनमध्ये बसली ना, सांग उत्तम चिंतन आहे, मध्यम आहे का जगन्य आहे का निकृष्ट तर आहे? मध्यम. पण ते खाण्याचे पण विचार कशासाठी म्हणलं होतं? मला धर्म साधना करायची आहे ना, धर्मात हे अनुकूल राहावं म्हणून विचार केलेले असतील तर ते मध्यम झालं. नाही तर हे मला छान येत आहे, हे मी छान करणार आहे, हे सगळ्यांना खाऊ घालणार आहे, हे छान झालंय, हे भाव आले तर ते पण निकृष्टच झालं चिंतन. म्हणून सांगितलं की देह चिंता तर निरंतर करतोय. म्हणजे दिवसभरात किती वेळ कशात जातोय सांगा? पहिल्या लाईनमध्ये किती वेळ, दुसऱ्या लाईनमध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमध्ये कशामध्ये जास्त वेळ जातो? आता कोण कुठं जाणार तुम्हीच सांगा. पहिल्या लाईन मला कुठं जाणार हो? कुठं जाणार भैया? बारामती म्हणू नको. हा जीव आत्म्यामध्ये जाणार, कुठं जाणार नाही. आत्मचिंता करतोय तर आत्म अवस्थेला काय म्हणायचं, आत्म्याच्या स्वभावाला प्राप्त करणार, सुखाला जाणार, सुखाच्या अवस्थेला प्राप्त होणार. हा जीव कुठं जाणार? देहाची चिंता करणारा कुठं जाणार? समज या विचारात तुम्ही येला, कुठं जाणार? म्हणजे आता हा कोण आहे? नाही ऐकू आलं, परत बोला. कोण आहे? आवाज नीट येईना, आवाज नाही येईना. आता हा काय घ्यायचा? धर्माची साधना करणारा, देहाची चिंता करणारा जीव आहे. म्हणजे देहाच्या विकल्पात त्याला अंत आला समजा, पण दृष्टी देहाकडे नाही आहे, त्यामुळं तर त्याला मध्यम म्हणलंय. देहाच्या विकल्पात म्हणजे मी मरतोय, मला मरायचं नाही आहे, ह्या विचारात मरणारा तर इथंच जाणार, अधम गतीला, निकृष्ट गतीलाच जाणार, कुगतीला. पण हा जीव देहासाठी म्हणून साधना करत नाही आहे. साधना करत असताना देहाचा विकल्प येईल त्याला मध्ये आधी, तर त्या विचारामध्ये जर गेला मेला म्हणजे विचार पण तो करणार नाही आहे. जस्ट जसं माताजींचा समाधीच्या वेळी काय चिंतन होतो? शरीरात वेदना तर होत्या, अनुभव पण होत होता शरीराचा, त्या वेदनांचा, पण त्या विकल्पात अडकले असते तर आत्मा सुटला असता. म्हणून सांगितलं की ते येऊन जातील विचार, पण त्याच्यात अडकणारा जीव भ्रष्ट होतो. पण ते जीव त्यात अडकत नाही, ते
सुगतीला जातात, अडकलेले जीव दुर्गतीला जातात. म्हणजे तिर्यंच, नरक आदी गतींना. किंवा सतत देहाची चिंता करणारा अज्ञानी जीव आहे. सांगा कुठं जाणार, कुठल्या पर्यायाला जाणार, कुठल्या पर्यायाला प्राप्त होणार, कुठल्या, एकच सांगा, एकदम असे सगळे नको. कुठं तिर्यंचमध्ये. असा कोण जीव आहे की तो निरंतर देहामध्ये आहे, देहाच्या विकल्पात आहे. हां का असं जन्म मरण चाललंय ना, त्यामुळं म्हटलं तिथं निगोदी अवस्थेला प्राप्त होणार जो निरंतर देहाचं चिंतन करतोय. म्हणून सतत कल 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 कल, ते सांगितलं ना ह्याच्यामध्ये 12 भावनामध्ये काय, सुन जीव रे जडमती भ्रम्यो चहु गति रंक भूपति सब में हलचल है. हाँ सुर नर नारक तीर यग में कल कल है. म्हणजे कल म्हणजे शरीर, मग कल कल म्हणजे सतत शरीरांना धारण करत राहतो. असा तो जो निरंतर देहाचं चिंतन करतोय. कोण होता माहिती आहे? असं मायकल जॅक्सन माहिती आहे? माहीत नाही म्हणू नकोस, मारतील लोक धरून. हां कोण होता? हां काय करत होता तो सांग. इतकी त्याला देहाची चिंता, त्याच्या सौंदर्याची चिंता, त्याला टिकवण्याची चिंता. अनेक वेळा त्यांनी सर्जरी करून घेतली, अनेक वेळा ते काहीतरी केशभूषा करणं, ते कॉस्मेटिक्स वापरणं इतकं खराब झालं. त्यामुळं त्याचं शरीर सांगितले ते दाखवायला नको वाटायला लागलं, म्हणून मग शेवटी केस घालून घेतली तोंडावर. असं इतकी मोठी वाढवली की ते डोळे असे मोठे झाले होते, चेहऱ्यावर सगळे डाग पडले होते, नाक त्याचं सर्जरी केलेलं, ते प्लॅस्टिक सर्जरी केलेलं नाक निघायला लागलं होतं. असं वगैरे सगळं विद्रूप झालं. म्हणजे जो त्या देहाचं निरंतर चिंतन करतो, त्याला सांभाळण्याचं त्याचेच विकल्प करत राहतो, तो नियमाने अशा जिथं पर्याय ती एक समयासाठी सुद्धा राहणार नाही, असं निरंतर जन्ममरण करत राहणार, अशा पर्यायाला प्राप्त होतो. म्हणून सांगितलं देह चिंता अधम आहे जेव्हा ती संसारासाठी किंवा भोगासाठी केली जाईल तेव्हा. पण धर्म साधनेसाठी करतो म्हणून तिथं म्हणलं ती मध्यम आहे. पुढं हा जीव कुठं जाणार हो? जो इंद्रिय भोगांचे विकल्प करतोय. कुठं जाणार? कुठं गेला प्रज्वल? सायली कुठे गेली? आहे इथंच आहे. इथं कुठं दिसेना की मला. कुठं फिरायला गेली का काय इथं? म्हणजे देहात नाही त्या दृष्टी ते मधल्या दोन जरी गोष्टी करेल तरी ते आदमच येणार. म्हणजे दृष्टी कुठे आहे त्याच्यानुसार. म्हणजे इथं पण सांगितलं ना, कामचिंता म्हणजे शरीराचं शरीर आहे संयोगात म्हणून त्याचे भोग घ्यावे लागतात किंवा घेतोय हे बरोबर नाही आहे, चुकीचंच आहे. म्हणून तर त्याला अधम म्हणलं. म्हणजे त्याचे विकल्प करायला नको आहेत. तुला मिळणार आहेत भोग, जसं मुनिराजांना आहार मिळतो की नाही, आणि तुम्हाला काय चिंता असती मी दीक्षा घेतल्यावर कोण मला आहार देणार की नाही, म्हणून दीक्षा घेत नाहीत लोक आज, माहीत आहे. असं किती जणांना तरी आम्हांनी विचारलं, मग त्यांना आम्ही म्हणलं दीक्षा घ्या, ते म्हणतात सगळेजण दीक्षा घेतल्यावर आहार कोण देणार, होय म्हणू नको. मी देते आहार, चल घेते का. म्हणजे आहाराची चिंता करणारा काय साधना करणार हो. आम्हांनी काय घेतलं असणार हो विचार जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा. मी कुठं कुठं जाणार, कुठं राहणार, मला कोण आहार देणार, किती जण तयार होणार, काय विचार केले होते जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा. किती सुंदर साधना त्यांची, इतकी निर्विकल्पता होती. त्यामुळं तर इतकं ते ज्ञानामध्ये तेज आलं त्यांच्या. म्हणजे जो शरीराचेच विकल्पात राहणार, किंवा अजून काय विचार येतात तो दीक्षा घ्या म्हणल्यावर. सांग वर्षा, दीक्षा घे काय करणार, विचार काय सांग मागं. थंड येऊन कसं सहन करणार. बरं, म्हणजे कुठला विचार आला सांग. परत चिंता आदमच करून टाकली. इथं आहे ना देह चिंताच्या मध्यमा. म्हणजे सुरक्षेचा विचार करेल तो जीव, नाही असं नाही, पण घाबरून मागं सरकेल, धर्म सोडेल तर अधमच झाला. मी काय विचारत होते? हा, दीक्षा घ्यायची तर काय विचार येणार तुम्हाला.
अवैधना. प्रज्वल, दीक्षा घ्यायची का? विचार करून बोला, माझ्यासमोर शास्त्र आहे, खोटं बोलायचं नाही, मग इथं शास्त्र आहे. संस्कार करा, मला घ्यायची आहे दीक्षा, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. मग आता सगळेजण आम्हाला कसं विचारते, माताजी गेले म्हटल्यावर तर तुम्ही तयार व्हा, तुम्ही दीक्षा घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. अरे असं का म्हणत नाही आपण, मी घेणार आता, अम्मा गेलं तर मी घेणार आता दीक्षा. तुम्ही घ्या, तुम्ही घ्या म्हटल्यावर आपण काय केलं, मी नाही घेणार. म्हणजे काय झालं? हा, म्हणजे आपण उलट हे सांगायला पाहिजे की तुम्ही मला म्हणलात ना, समजा मला घ्या दीक्षा, तर मी पहिल्यांदा म्हणणार हो मला घ्यायचीच आहे. असं नाही की आहेत सगळेजण पहिल्यांदा ते घेतात मग मी घेते, असं नाही. मला घ्यायचे हे भाव संस्कार तर करा ना आपल्यावर. इतकं उत्कृष्ट उदाहरण आहे आपल्यासमोर अम्मांचं म्हणल्यावर. त्यांनी कधी त्यांच्या शरीराची चिंता केली नाही, न काय बाहेरच्या कुठल्या परिस्थितीची चिंता केली, न संयोगाची, न घराची, न घरातल्या लोकांची, कोणाची चिंता केली नाही. बस एक आत्मचिंतन होतं. म्हणून ते उत्तम साधक होते, उत्कृष्ट साधक होते. मग तसं आपल्याला उदाहरण आज मिळालंय, उद्या भविष्यात कधी कोण मिळणार नाही. माझ्याकडे तर बघूच नका. म्हणजे आपल्याला बघायचं तर उत्कृष्ट बघायचं आहे. एकवीर सागर महाराजजी, सुशीलमती माताजी, सुव्रता माताजी जे दिसत आहेत ना आपल्याला, तर त्यांच्यासारखी मला साधना करायचे, हे उत्कृष्ट भाव ठेवा. तर कामचिंता म्हणजे इंद्रिय भोगांचे विकल्प जे आले ती सगळी अधम चिंता आहे, निकृष्ट आहे. आणि परचिंता धमाधमा, पराची चिंता करणार तर नियमाने ती निकृष्ट तर आहे. म्हणजे का लिहा, परचिंता अधमात अधम का. सायली कोणाचं चिंतन करायला सांग बघू खरं खरं. परचिंता करायची का आत्मचिंता करायची का देह का देहाच्या देहातलं. कोणाचं चिंतन आहे. आपलं देह राहिलं बाजूला, दुसऱ्याच्या देहाचं चिंतन करणार तर परचिंताच आहे ती. पण भले ते तुझं बेबी का असे ना, म्हणून त्याची चिंता करून त्याचं भलं होणार नाहीये. उलट मी आत्मा आहे हे जाण, तर त्याच्यावर पण तसे संस्कार होणार आणि ते त्याचं पुण्य घेऊन येणार आहे. त्यामुळं तुमच्या उलट चिंतनाने ते अडकणार त्याच्यामध्ये. म्हणून सांगतायत काय करा, परचिंता करणार तर ते अधमात अधम आहे, म्हणजे निकृष्ट तर आहे. कोण परमध्ये कोण घ्यायचे सांग. माझा मुलगा, त्याचं चिंतन काय आहे, संस्कार कर स्वतःवर, नको मला कोणाचं चिंतन करायला. आता मला माझा आत्मा मिळालाय ना, बस मला त्याचं चिंतन करायचं आहे. जेवढी आपण धर्मसाधना करणार ना, आपलं पुण्य वाढणार आणि आपल्या इच्छित गोष्ट सहज होते. आणि आपण करायला जातो काय, आपल्या आईवडिलांचं चांगलं व्हावं, आपल्या भावाचं, बहिणींचं, मुलांचं चांगलं व्हावं. तुमच्यात पुण्य नाही आहे, तुम्ही काय करू शकणार आहे. म्हणून आपलं पुण्य असं वाढलं ना की तर संयोगातल्या सगळ्यांच्या वर त्याचा परिणाम होतो. आणि मला जी इच्छित गोष्ट आहे ती सगळी सहज घडत जाते. म्हणून ते घडायसाठी म्हणून मी धर्म सोडून जर तिथं चिंतन करत बसलो त्याचं, तर ते अधमात अधम झालं. म्हणून काय करा, कोणाचं चिंतन करा, पराचं नाही तर स्वतःचं चिंतन करा. तेच उत्कृष्ट आहे, उत्तम आहे. कोणाचं चिंतन आहे ते इथं सांगितलं, उत्तम आहे आणि ते आत्म्याचं चिंतन करायला पाहिजे. तू कोणाचं करायला ते सांग. डिग्री कशी मिळणार, कुठलं चिंतन झालं सांग, जाऊ दे. ह्याच्यातलं काय भैया, किती मार्क पडणार, किती कुठलं साईड घ्यायचं आणि काय बनायचं आणि काय होणार. परचिंता अधमात अधम आहे. न ते माझ्या शरीराचं आहे, न त्या शरीराच्या इंद्रिय भोगाचं आहे. कशाचं कुठलं काय, त्याच्याने मला काय लाभ नाही आहे. आम्हा म्हणायचे ना, काय डिग्री म्हणजे पेपर आहे, ते पेपर तुम्ही काय करता, मिळाल्यावर बस कुठंतरी फाईलमध्ये असणार, भिंतीवर असणार, झालं आयुष्यभर. माझी डिग्री काय काम करायली सांग, तुझी डिग्री काय काम करायली सांग. केली बिली नाही, आत्ता वर्तमान सांगायचं. मग असं आम्हा सांगतात की उलट तुम्ही आपलं अनमोल तिथलं लाईफ वाया घालवलं. त्या दरम्यान जे एक काय म्हणायचं, एक स्ट्रेंथ असती ना बुद्धीला, ती स्ट्रेंथ तिथं लावायची. उलट तुम्ही कुठं लावताय, A=B=C असलं आणि त्याच्यामधून आम्हाला किती आनंद. मग तिकडं मोक्षाकडे जायचं सोडून आपण
बारामतीकडे जातोय हा का पुण्याकडे जातोय कुठं मग तिकडून मोक्ष नाही, म्हणून मला हेच करायचं आहे. हे भाव तीव्र ठेवा कुठेही असलो तरी सुद्धा. काय मला आत्मसाधना करायची आहे, मला उत्कृष्ट आनंद भोगायचा आहे. मग आपण जेवढे भाव उत्कृष्ट करतो ना तेवढं आपल्याला साताचा उदय सुरू झाला, आसरव बंद सुरू झाला. मग तिथं पैसे कमवल्यावर साता होत आहे असं नाही, धन हातात आल्यावर मग आपल्याला सुख मिळतं आहे असं नाही. धन येणार कधी हातात? पुण्य असेल तर. पुण्य कसं होणार? असं बाहेर शिकायला गेल्यावर हे सगळं सोडून सगळं इंटरेस्ट संपवून? कधीच नाही संपवायचं. हे जागृत ठेवायचे आपल्यात परिणाम. म्हणून आम्हा सांगतात ना कुठेही असं तरी ध्यान करा. ध्यानाने आपल्याला एक धर्माची जोड राहते आपल्याबरोबर, धर्माशी अटॅच्ड राहतो आपण. तिथं राहतो तरी सुद्धा हे भाव सतत करा की मी हे करतोय चुकतंय, मला काय करायला पाहिजे? आत्म्याचीच साधना करायला पाहिजे. मी आत्मा आहे ह्याचं भाव असं मला कधीही न विसरू. कुठल्या क्षणाला आपल्या शरीराचं शेवट होईल सांगता येतं का? आपण कुठं असणार, कुठल्या बुद्धीत असणार, कोण लोक असणार. असं झालं सोलापुरात एकांचं की ते परगावी गेले होते बिझनेससाठी कुठंतरी, आणि येत असताना ते ट्रेनमध्ये होते आणि ते एकटेच होते, आणि त्या ट्रेनमध्येच त्यांना अटॅक आला आणि तिथंच ते पडले गेले. त्यांचं आयडेंटिटीच नाही कोण जवळपास, आणि लोकांना कळे ना काय झालं आणि काय नाही. ट्रेन आली, थांबली, उतरली, सगळ्या लोकांनी त्यांना धरून बाहेर काढलं आणि कोणाला विचारणार, शेवटी त्यांच्या खिशातनं फोन काढला आणि त्यातनं घराचा नंबर डायल करून त्यांना सांगितलं की हे कोण आहेत, हे इथं असं त्यांना अटॅक आला आहे असं. म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये कधी अंत होते सांगता येते का? परत सगळे तिथं कसे होते हो? अपरिचित. आणि त्यांचे विचार काय असणार शेवटच्या समयाला? मग म्हणून असं आपल्याला आपलं कळतं जेव्हा शेवट येणार आहे, तर तेव्हा आपण ॲटलिस्ट ध्यान तरी करू शकतो. कोण आपल्याला सांगणारं नसलं तरी सुद्धा हे तरी सावधानता राहील की मी जाणतोय. म्हणजे माताजींच्या शेवटी आम्ही सगळे होतो ना सांगणारे, पण काय फायदा होता आमचा? कोणी सांगितलं म्हणून ध्यान होतं असं नाही आहे. आपण जेवढा उपयोग त्यात लावतो, पुरुषार्थ करतो, तेवढं ध्यान चांगलं होत असतं. तेच जर राहिलो त्या शरीराच्या विकल्पात, कोण नाही आहे, बाहेर आलो आहे, ॲक्सिडेंट झाला समजा, कुठं कोण अपरिचित लोकांमध्ये गेलो आणि तिथं आपल्याला असं वाटलं की आपलं संपतं आहे, कसं करणार? म्हणजे मरायच्या वेळेस विचार करा असं म्हणे ना मी. आत्ता करा, आत्ता ध्यान केलं तर उत्तम आहे. म्हणून आत्म्याचं सतत चिंतन, ध्यान, अनुभवन करणं आवश्यक आहे. म्हणा उत्तमा स्वात्मचिंता स्यात् सांगा अर्थ. आत्म्याचं चिंतन हे उत्तम आहे. बरोबर. देहचिंतन हे मध्यम आहे, कारण त्यातनं आपल्याला संयमासाठी अनुकूल आहे. बरोबर. कामचिंता म्हणजे पाच इंद्रियांची चिंता ही इंद्रियांची नाही, इंद्रिय इथंच आले देहामध्ये. इंद्रियांचे भोग. भोगाची चिंता ही अधम आहे. अधम म्हणजे अधम म्हणजे निकृष्ट. आणि परचिंता ही अधमात अधम आहे, म्हणजे निकृष्टपेक्षा सुद्धा निकृष्ट तर आहे. म्हणतो ना काय वर्स्ट, त्याच्या आधीचं काय गुड, बेटर, बेस्ट, आणि त्याच्या विरुद्ध काय सांगा की लोक तुम्ही कसले शिकताय. हां, तर हे वर्स्ट आहे एकदम, त्याच्यापेक्षा सुद्धा वर्स्ट म्हणा असं. तर असं चिंतन करणं चुकीचं आहे. सांगा अर्थ. आपले आत्म्याची चिंता ही खरी चिंता आहे, उत्तम आहे, उत्तम चिंता आहे. आणि देह चिंता आहे ती मध्यम आहे. बघून सांग, माझ्याकडे बघून इथं बघ चालतंय. मध्यम आहे. आणि हा का तू जरा की इकडं बेटा, लय भारी तुझं काम, मला सरकवतंय विचारा. अध्यमा चिंता म्हणजे जे शरीराचे जे इंद्रिय आहेत का नाही, इंद्रियाविषयी जी भोगांची चिंता आहे ती निकृष्ट आहे. म्हणजे इंद्रिय भोग म्हणजे काय घ्यायचं? इंद्रिय भोग म्हणजे स्पर्शनेंद्रियाचा विषय काय? मला थंड वारा पाहिजे, फार गरम व्हायला लागलंय, हे चिंतन. खायला गरम गरम पाहिजे, हे चिंतन. टेस्टी पाहिजे,
हे सगळं चिंतन इंद्रिय भोग झाले, ह्या रसनेंद्रियाचे भोग, घ्राणेंद्रियाचे, घाण वासायला लागलं छान पाहिजे हे चिंतन. डोळ्याचा विषय काहीतरी सुंदर दृश्य असावं समोर, मग हे डोळ्याचा विषय. कर्णेंद्रियाचा विषय काहीतरी म्युझिक पाहिजे, हे असं त्या विषयांबद्दलचं चिंतन. इंद्रियांचं चिंतन इथं येणार, पण इंद्रिय भोगाचं चिंतन हे कसं आहे, अधम आहे. अधम म्हणजे निकृष्ट आहे. पुढं परचिंता म्हणजे पराची चिंता. पराची चिंता ही पण निकृष्ट. निकृष्टपेक्षा पण निकृष्ट आहे. परचिंता म्हणजे कोण, दुसऱ्याची तू कोणाची करतो ते सांग, नाव घालून तिथं म्हणजे समजतंय. पराची म्हणजे म्हणजे व्यक्तीची. तुझं सांग की, तू सांग की मी माझ्या पप्पाचं चिंतन करतो, आईचं चिंतन करतो, मग ते निकृष्ट तर आहे असं तू घाल नाव तिथं. कोणाचं करतो का आधीचं करतो? आधीच त्याचं कसं होणार? तर हे परचिंता हे अधमात अधम आहे. म्हणा एकदा बघून म्हणायचं, एकदा न बघता म्हणायचं. त्याच्याकडे बघा, माझ्याकडे नाही. देह चिंताच मध्यमा अधमा काम चिंता स्यात् परचिंता धमाधमा. अर्थ सांग. सांग की अर्थ. स्वतःच्या आत्म्याचं चिंतन हे सगळ्यात उत्तम आहे, उत्कृष्ट आहे. आणि जर संयम आणि साधण्यासाठी शरीराचं चिंतन केलं, त्याचा सांभाळ केला, त्याला कोपी म्हटलं ते मध्यम आहे. त्याची चिंता मध्यम म्हटलंय. आणि चिंता केल्याने ते चांगलं राहतं का? नाही, पण त्याची देखभाल तर करावी लागेल शरीराची. म्हणजे विकल्प फक्त खाऊ घालणं हे पण इथं गेलं पुढं, पण विकल्प झाले की मला हे आज मला उपवास करायचा आहे किंवा उद्या मला उपवास करायचा आहे, तर हे साथ द्यावं माझं, मला साधनेमध्ये ते अनुकूल राहावं, असे जे विकल्प आले, भाव आले, हे इथं घ्यायचं. देहाची चिंता म्हणजे ते टिकून राहावं किंवा मला समाधीपर्यंत ते योग्य रीतीने साथ द्यावं, हे चिंतन म्हणजे मध्यम आहे, हे सांगितलं. आणि इंद्रिय आणि त्यांचे भोग, इंद्रियांचे भोग जे आहे त्याची जी चिंता आहे किंवा विकल्प आहेत त्याचे, ते निकृष्ट सांगितलेले आहेत. आणि परचिंता म्हणजे जे आपले नातेवाईक, परिवारमधले, नाव टाक. आपल्या परिवारमधले, नाही आपल्या नाही मुलगा आहे, मुलाचं चिंतन. ते काय झालं, ते मला मोक्षाला नेणारं आहे. किती त्याच्याबद्दल आपल्याला आश्वती म्हणजे ते चिंतन केल्याने त्यांचं कधीच भलं होणार नाही, माझं पण भलं होणार नाही आहे. म्हणून ते चिंतन करणं हे आपल्याला पण त्रास देणार आहे आणि आपली शांती नष्ट करणार आहे. म्हणून सांगतायत उत्तम चिंतन करा तर हे सगळं सहज मिळत जातं. देह नीट राहणार, भोग मिळणार. चक्रवर्ती किती विचार करतो, मला खायला प्यायला नीट मिळणार का नाही, ते स्वयंपाकी येणार का नाही आज करायला. किती स्वयंपाकी असतात माहिती का चक्रवर्तीकडे? 56 भोग असते, 360 स्वयंपाकी असतात त्याच्याकडं. म्हणजे वर्षातले दिवस किती, 65 असतात का? मग 356 असतील बहुतेक, असं काहीतरी. म्हणजे उपवास करत काय माहीत नाही 10 दिवस, पण असं एक स्वयंपाकी 1 दिवस आणि त्याच्या हातचे इतके पक्वान नसतात. त्याला किती चिंतन हो, आज येत आहे का नाही स्वयंपाकी, खाऊ घालताय का नाही. म्हणजे तुम्ही उत्तम चिंतन करा तर हे बाकीचं सगळं साध्य सहज होतं. मग त्याच्याविषयी आपल्याला चिंतन करायची गरज पडत नाही. म्हणून आपल्याला आत्म्याला लक्ष करून जाणार. आता म्हणा, देह चिंताच मध्यमा अधमा काम चिंता स्यात् परचिंता. दुसरं काय म्हणलं नाही ना, धमाधमाच म्हणलं ना. छान पाठ केला. चला जाणा, हा मी शुद्ध आत्मा आहे. पहा, या आत्म्यामध्ये परद्रव्य नाही, परभाव नाहीत. पराची चिंता करणे हा माझा स्वभाव नाहीच. पराला हा मी मात्र जाणणाराच आहे. मी जीव आहे अनुभवा, शरीर नाहीच.
इंद्रिया नाहीच. इंद्रिय विषयांमध्ये माझे सुख नाहीच अनुभवा. अतींद्रिय स्वरूपोहम सुख स्वरूपोहम. ओम विसर्ग. नमो